इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्याशी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला आहे। प्रशांत कोरटकर यांना न्यायालयात हजर राहायचं की नाही याबाबत आज बुधवारी सुनावणी पार पडली। या सुनावणीत कोरटकर यांच्या जामिनासंदर्भात पुढील सुनावणी 17 मार्चला होणार असून सुनावणीसाठी कोरटकरने प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा पोलिसांचा अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी नागपूरचा प्रशांत कोरटकर यांनी दिली आहे। कोरटकरच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात होता। तसंच त्याला अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ही सर्वसामान्यांसह विविध संघटनांकडून केली जात आहे। याबाबत आज बुधवारी प्रशांत कोरटकर याने न्यायालयात हजर राहायचे की नाही याबाबत सुनावणी पार पडली। आज झालेल्या सुनावणीनंतर बोलताना सरकारी वकील म्हणाले, कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरच्या जामिनावरील सुनावणी 17 मार्च रोजी ठेवत त्याने सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे अशी मागणी करणारा पोलिसांचा अर्ज फेटाळल्याने कोरटकर याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे। यावेळी बोलताना दिलीप देसाई म्हणाले, प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्ज दिलेला होता। तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी ती तरतूद आता काढून टाकलेली आहे। ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी 17 तारखेला ठेवलेली आहे। 17 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल। आपण हेच म्हणायचं आहे की सरकारनं काल सरकारच्या वतीनं माननीय न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही। मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे? जो सरकारनं कागद हजरच करायची नाही, पोलिसांच्या मार्फतचा जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा कायद्यात तरतूदच नाही आहे। मग तो का केला? जो मागणी आम्ही केली होती की विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजेत, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना असं नाही आहे। त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे। त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे। तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही। आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो काही त्यांच्या वेदनादायी त्यांचं वक्तव्य केलं आहे त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की नैसर्गिक न्याय मिळेल। पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयांना एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय आहे? तुम्ही त्यांना तुमच्या कायद्यात नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे, आरोपीला का हजर केलं पाहिजे, ते पुरावे नष्ट केलेले आहेत ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत, याच्यासाठी काहीच नाही। प्रत्येक वेळेला बघतोय तर त्याला अटक होणार नाही, त्याला बेल दिलेला आहे। हा सर्वसामान्य व्यक्तीला होऊ शकते का हो? कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबडतोब त्याला जेलमध्ये टाकलं जातं आणि या बाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान करून सुद्धा या चिल्लर माणसासाठी मागे 15 रुपया कोण आहे हा शोधण्याचा एक विशेष मार्ग